Hello everyone. In the first lecture of respiration and energy transfer, we had seen definition of respiration and its two types, that is aerobic respiration and anaerobic respiration. Aerobic respiration means the respiration which takes place with the help of oxygen, and it involves the three steps, that is glycolysis, Krebs cycle and electron transfer system. Then the second type of the respiration is anaerobic respiration, which takes place in absence of oxygen, and it also involves only one step, that is glycolysis. Okay, so in the today's lecture we are going to study the first step of aerobic respiration, which is the glycolysis. आजच्या लेक्चरला आपण एरोबिक रेस्पिरेशन मधली जी पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस हे बघणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हाट इज द मीनिंग ऑफ ग्लायकोलायसिस. हियर ग्लायको मीन्स ग्लुकोज अँड लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. इथं ग्लायकोचं मिनिंग असणार आहे ग्लुकोज आणि लायसिसचं मिनिंग असणार आहे ब्रेकडाऊन. सो हाऊ कॅन डिफाईन द ग्लायकोलायसिस. हियर ग्लायकोलायसिस इज द प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होईल, ड्युरिंग विच ग्लुकोज मोलेक्यूल ब्रेक्स इंटू टू मोलेक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. म्हणजेच ग्लायकोलायसिस ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये ग्लुकोज मोलेक्युलचं ब्रेकडाऊन होईल आणि त्यापासून आपल्याला पायरुविक ऍसिडचे दोन मोलेक्युल्स मिळणार आहेत. इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच ग्लुकोज मोलेक्यूल ब्रेक्स इंटू टू मोलेक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. This process is called as the glycolysis. See here, this is the glucose molecule which having the 6 carbon. This glucose molecule undergoes several enzymatic reactions. As a result, what happens? This glucose molecule forms two molecules of pyruvic acid which having 3 carbon. म्हणजेच इथं ग्लुकोज मोलेक्यूल मध्ये एन्झायमॅटिक रिएक्शन्स झाल्या. त्या एन्झायमॅटिक रिएक्शन्स मुळे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं आणि त्यापासून आपल्याला पायरुविक ऍसिड्सचे दोन मोलेक्युल्स मिळालेले आहेत. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, ग्लायकोलायसिस. इट इज द प्रोसेस ड्युरिंग विच ग्लुकोज मोलेक्यूल ब्रेक्स इंटू टू मोलेक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. इट्स कॉल्ड एज द ग्लायकोलायसिस. ओके, दिस प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस इज अ कॉमन स्टेप इन एरोबिक रेस्पिरेशन अँड इन अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मधली ही कॉमन स्टेप आहे. ठीक आहे. दिस प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस जनरली ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ द सेल. म्हणजे सेलच्या आतमध्ये जो सायटोप्लाझम असणार आहे त्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिसची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. द प्रोसेस विच इज कंप्लीटेड और ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ द सेल. दॅट्स व्हाय दिस ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड एज सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन. त्यामुळे ग्लायकोलायसिसला आपण काय म्हणणार आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन. देन this glycolysis is also called as EMP pathway. What is EMP pathway? EMP means immersion wear of pathway. Okay, then this process of glycolysis is completed in two phases. Glycolysis ची प्रोसेस ही दोन फेज मध्ये कंप्लीट होते. कोणत्या दोन फेजेस आहेत? द फर्स्ट फेज इज कॉल्ड एज द प्रिपरेटरी फेज अँड द सेकंड फेज इज कॉल्ड एज द पे ऑफ फेज. पहिली फेज असणार आहे प्रिपरेटरी फेज आणि दुसरी फेज असणार आहे पे ऑफ फेज. या दोन फेज मध्ये ग्लायकोलायसिसची प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे. सो लेट्स सी द फर्स्ट phase of glycolysis, which is the preparatory phase. Actually the process of glycolysis is completed in 10 steps. म्हणजे glycolysis हे टोटल 10 स्टेप मध्ये कंप्लीट होते. बट व्हॉट हॅपन, आउट ऑफ द 10 स्टेप्स द फर्स्ट 5 स्टेप्स आर कन्स्टिट्यूट in the preparatory phase while the last 5 steps are constitute in the payoff phase. म्हणजे टोटल 10 फेज आहेत. त्या 10 फेज पैकी पहिल्या 5 स्टेप्स या कशामध्ये येणार आहेत, प्रिपरेटरी फेज मध्ये, आणि राहिलेल्या ज्या लास्टच्या 5 स्टेप्स आहेत त्या कशामध्ये येणार आहेत, दे आर इन्क्लूड और दे कन्स्टिट्यूट अंडर द पे ऑफ फेज. सो लेट्स सी द फर्स्ट फेज विच इज द प्रिपरेटरी फेज. सो हियर दिस इज द स्कीमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ ग्लायकोलायसिस. Here the first phase which is called as the phosphorylation. ग्लायकोलायसिस ची जी पहिली फेज आहे, पहिली स्टेप आहे ती म्हणजे कोणती असणार आहे, phosphorylation. Now the question is, what is phosphorylation? Phosphorylation means addition of one phosphate molecule. म्हणजे ज्या प्रोसेस मध्ये एक फॉस्फेट मोलेक्यूल ऍड केला जातो, ऍडिशन त्याची केली जाते, त्याला आपण काय म्हणणार आहे, फॉस्फोरिलेशन. ऍडिशन ऑफ वन फॉस्फेट इज कॉल्ड एज द फॉस्फोरिलेशन.
So during the first step of glycolysis, what happened? Here this glucose molecule undergoes phosphorylation. Glucose मध्ये phosphorylation होईल, म्हणजेच एक phosphate molecule add केला जाईल. As a result, what happened? This glucose molecule converted into glucose 6-phosphate. इथं ग्लुकोज मध्ये एक फॉस्फेट ऍड केला गेला. आता हा फॉस्फेट कुठून आला? हिअर वी हॅव टू ऍड द एटीपी. व्हॉट इज एटीपी? एटीपी मीन्स ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे इथं फॉस्फेटचे 3 मोलिक्युल्स आहेत. ह्या 3 फॉस्फेट पैकी एक फॉस्फेट आपण ग्लुकोज मध्ये ऍड केला. फॉस्फेट एक गेला, ऍड झाला, त्यामुळे इथे एटीपीचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? एडीपी मध्ये. म्हणजेच एटीपी मधला एक फॉस्फेट ग्लुकोज मध्ये ऍड झाला, त्यामुळे एटीपीचं कन्वर्जन हे कशामध्ये झालेलं आहे? एडीपी मध्ये. एडीपी म्हणजेच काय? ॲडिनोसिन डायफॉस्फेट. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट कन्वर्टेड इनटू ॲडिनोसिन डायफॉस्फेट because of phosphorylation takes place in glucose. Okay, so this happen in presence of enzyme hexokinase. म्हणजे हे सगळं झालं कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? इट इज डन in presence of enzyme hexokinase. And lastly, this glucose is converted into glucose 6-phosphate. इथं ग्लुकोजचं कन्वर्जन हे ग्लुकोज 6-phosphate मध्ये झालं. 6 म्हणजेच काय आहे? तर ग्लुकोज जवळ 6 कार्बन आहेत म्हणून 6 लिहिलेलं आहे. एक फॉस्फेट ऍड झाला, त्यामुळे इथं आपण लिहिलेलं आहे ग्लुकोज 6-phosphate which also having 6 carbon. So this is the first step of glycolysis. Okay, then the second step कोणती असणार आहे? The second step is isomerization. Now the question is, what is isomerization? Isomerization मध्ये काय होणार? The compound or molecule transformed into isomeric form. म्हणजे कोणताही कंपाऊंड असेल, मोलेक्यूल असेल, हा आयसोमेरिक फॉर्म मध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्म्ड होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे? आयसोमरायझेशन. सो ड्युरिंग द सेकंड step of glycolysis, what happened? This glucose 6-phosphate undergoes isomerization. या glucose 6-phosphate मध्ये आयसोमरायझेशन होईल, म्हणजेच मोलेक्यूल किंवा कंपाऊंड हा ट्रान्सफर होईल कशामध्ये? आयसोमेरिक फॉर्म मध्ये. As a result, what happened? This glucose 6-phosphate converted into fructose 6-phosphate which also having 6 carbon. म्हणजे इथे सगळीकडे 6 कार्बन आहेत. ग्लुकोज जवळ 6 आहेत. ग्लुकोज 6-phosphate जवळ सुद्धा 6 कार्बन आहेत. ग्लुकोज 6-phosphateचं कन्वर्जन फ्रुक्टोज 6-phosphate मध्ये झालं. इथं सुद्धा कार्बन किती असणार आहे? 6. बट दिस हॅपन इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम आयसोमरेज. म्हणजे इथं आयसोमरायझेशन झालं, त्यामुळे एन्झाईमचं नाव काय असणार आहे? आयसोमरेज. ओके, दिस इज द सेकंड स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस. देन द थर्ड स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस इज द फॉस्फोरिलेशन. पहिली स्टेप फॉस्फोरिलेशन होती, ज्याच्यामध्ये एक फॉस्फेट ऍड झाला, त्यामुळे ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये झालं? ग्लुकोज 6-phosphate. दुसरी स्टेप कोणती होती? आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन झाल्यामुळे ग्लुकोज 6-phosphate कन्वर्जन कशामध्ये झालं? फ्रुक्टोज 6-phosphate. आता ह्याच फ्रुक्टोज 6-phosphate मध्ये पुन्हा एकदा फॉस्फोरिलेशन होईल. फॉस्फोरिलेशन म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ 1 फॉस्फेट. पुन्हा एकदा इथं फॉस्फेट ऍड होईल. ऍडिशन ऑफ फॉस्फेट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एटीपी. म्हणजे इथं परत एटीपी काय होईल? ऍड होईल. त्या एटीपी मधला एक फॉस्फेट पुन्हा एकदा ह्या फ्रुक्टोज 6-phosphate मध्ये ऍड होईल. एक फॉस्फेट ऍड झाला, त्यामुळे इथे एटीपीचं कन्वर्जन कशामध्ये होईल? एडीपी मध्ये. एटीपी गेट कन्वर्टेड इनटू एडीपी बिकॉज ऑफ ऍडिशन ऑफ 1 phosphate molecule in fructose 6-phosphate. So due to phosphorylation, what happened? This fructose 6-phosphate converted into fructose 1,6-diphosphate. 1 म्हणजेच काय? एक फॉस्फेट ऍड केला म्हणून इथं 1 झाला. 6 म्हणजे 6 कार्बन इथं आहे अशा आहेत म्हणून 6 लिहिलेला आहे. डाय म्हणजेच काय? ऑलरेडी इथं एक फॉस्फेट होता, त्याच्यामध्ये पुन्हा एक फॉस्फेट ऍड झाला. टोटल 2 फॉस्फेट म्हणजेच डाय किंवा त्याला आपण बिस म्हणणार आहे. So here fructose 6-phosphate converted into fructose 1,6-diphosphate which also having 6 carbon. But this is happen in presence of enzyme phosphofructokinase. Phosphate add झाला म्हणून फॉस्फो. कुणामध्ये ऍड झाला? फ्रुक्टोज 6-phosphate मध्ये म्हणून फ्रुक्टो दिलेला आहे. एन्झाईमचं नाव काय असणार आहे? फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. ओके, सो दिस इज द थर्ड स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस. Then the fourth step of glycolysis is the cleavage. So what happened here during the fourth step of glycolysis? Cleavage takes place in the fructose 1,6-diphosphate. म्हणजे fructose 1,6-diphosphate जो आहे त्याच्या बरोबर सेंटरला क्लिवेज होईल. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे? इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम अल्डोलेज. म्हणजेच अल्डोलेज हे एन्झाईम आहे. हे एन्झाईम फ्रुक्टोज 1,6-diphosphate सेंटरला ऍक्ट होईल. इथे ऍक्ट होईल. इथे ऍक्ट झाल्यामुळे काय होईल? या फ्रुक्टोज 1,6-diphosphate चे 2
कंपाऊंड तयार होतील, म्हणजे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट हा ब्रेक होईल आणि हे जे ब्रेकडाऊन झालं त्याच्यामुळे दोन कंपाऊंड जे तयार होत आहेत त्या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, DHAP अँड PGAL. सो दिस इज द फोर्थ स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस. बघा परत सांगते, चौथ्या स्टेजमध्ये काय झालेलं आहे, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये क्लिवेज झालं. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम अल्डोलेज. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, दिस फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट विच हॅव्हिंग 6 कार्बन इज ब्रेक्स and forms the two compound. The first compound is DHAP and the second compound is PGAL. Both compound which having the 3 carbon. दोन्हीही कंपाऊंड जवळ आता 3 कार्बन असणार आहेत. इथं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट जवळ 6 कार्बन होते. मधोमध हा कंपाऊंड काय झालेला आहे, ब्रेक झाला. त्याच्यापासून पुन्हा 2 कंपाऊंड तयार झाले. त्यामुळे पहिला जो DHAP कंपाऊंड आहे त्याच्याजवळ 3 कार्बन असतील आणि दुसरा जो कंपाऊंड आहे PGAL त्याच्याजवळ 3 कार्बन असणार आहेत. सो दिस हॅपन इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम अल्डोलेज. हे कुणामुळे झालेलं आहे, त्या अल्डोलेज एन्झाइममुळे. ठीक आहे. सो व्हॉट इज द DHAP? DHAP मीन्स डिहायड्रॉक्झी असेटोन फॉस्फेट. DHAP चं मीनिंग काय असणार आहे, लॉंग फॉर्म काय असणार आहे, dihydroxy acetone phosphate which having the 3 carbon. And what is the PGAL? PGAL means phosphoglyceraldehyde which also having the 3 carbon. So these are the 2 compound which are formed from that fructose 1,6 diphosphate. Okay, so out of the 2 compound here DHAP is a unstable. DHAP जो compound आहे हा unstable आहे. That's why here isomerization is takes place. त्यामुळे इथं पुढची स्टेप होणार आहे, 5वी स्टेप आहे आयसोमरायझेशन. दिस आयसोमरायझेशन इज टेक्स प्लेस and due to that this DHAP which is get converted into PGAL. या DHAP चं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे आता, PGAL मध्ये होईल. PGAL म्हणजेच काय, फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड which having the 3 carbon. So this isomerization is takes place in presence of enzyme isomerase and this formed PGAL is stable and that's why that PGAL is participate in the following pathway of glycolysis. लक्षात येते का, इथं जी 5वी स्टेप आहे आयसोमरायझेशन, हे आयसोमरायझेशन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये झालं, एन्झाइम आयसोमरेज. त्यामुळे DHAP चं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, PGAL मध्ये. DHAP हा अनस्टेबल आहे, अनएक्टिव्ह आहे, त्यामुळे या DHAP चं कन्वर्जन कशामध्ये होते, PGAL मध्ये. आणि हा जो PGAL आहे हा स्टेबल आहे, ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे पुढचा जो पाथवे असणार आहे ग्लायकोलायसिसचा त्याच्यामध्ये तो फक्त पार्टिसिपेट करेल. सो दिस इज द 5th स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस अँड हियर द एंड ऑफ द प्रिपरेटरी फेज. इथं प्रिपरेटरी फेज संपली. मगाशीच आपण बघितलं प्रिपरेटरी फेज मध्ये पहिल्या 5 स्टेप येत आहेत. टोटल ग्लायकोलायसिसच्या 10 स्टेप्स आहेत. 10 स्टेप पैकी पहिल्या 5 स्टेप्स त्या प्रिपरेटरी फेज मध्ये येतात आणि लास्टच्या ज्या 5 स्टेप्स आहेत त्या कशामध्ये येणार आहेत, पे ऑफ फेज मध्ये. त्यातल्या पहिल्या 5 स्टेप कोणत्या बघितल्या आपण, फॉस्फोरिलेशन, त्यानंतर आयसोमरायझेशन, 3री स्टेप बघितली फॉस्फोरिलेशन, 4थी स्टेप बघितली क्लिवेज अँड द लास्ट स्टेप इज द आयसोमरायझेशन. Then next we have to see the second phase of glycolysis which is the payoff phase. इथून आता payoff phase ला स्टार्ट होईल. payoff phase मध्ये पुन्हा 5 फेजेस आहेत. कोणत्या आहेत, 5 स्टेप आहेत. कोणत्या स्टेप आहेत, ऑक्सिडेशन अँड फॉस्फोरिलेशन, ATP जनरेशन, शिफ्टिंग ऑफ फॉस्फेट, डिहायड्रेशन अँड ATP जनरेशन. So let's see here this PGAL which is the stable which again comes in the pathway of the glycolysis. इथं जो PGAL आहे जो स्टेबल आहे तो आहे असा पुन्हा खाली आलेला आहे because it is stable. Okay, so in the next step this PGAL undergoes oxidation and phosphorylation. या PGAL मध्ये काय होणार, oxidation and phosphorylation. Now the question is what is oxidation and what is phosphorylation? Here oxidation means addition of H2. इथं H2 add होईल and addition of O2 and H2 is removed. इथं H2 O2 add होईल आणि H2 हा remove होईल. Oxidation means addition of O2 and removal of H2. So this removed H2 is add in that coenzyme to NAD. इथं NAD आहे, NAD is the coenzyme. So this removed H2 is added in that NAD and
and that's why this NAD is converted into NADH2. इथे रिमूव्ह झालेला जो H2 आहे हा NAD कोएन्झाइम मध्ये ऍड होतोय आणि त्यामुळे NAD चं कन्वर्जन हे कशामध्ये होणार आहे NADH2 मध्ये होणार आहे. ठीक आहे. देन फॉस्फोरिलेशन मीन्स व्हॉट ऍडिशन ऑफ phosphate. So this PgAl undergoes oxidation and phosphorylation in presence of enzyme कोणता असणार आहे PgAl dehydrogenase, and as a result this PgAl converted into 1,3-di-PGA which also having 3 carbon. So what is PGA? PGA means phosphoglyceric acid. म्हणजेच इथं फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं कन्वर्जन हे कशामध्ये झालेलं आहे 1,3. 1 म्हणजेच काय इथं एक फॉस्फेट ऍड झाला म्हणून 1 आहे, त्याच्याजवळ 3 कार्बन आहेत म्हणून 3 दिलेला आहे. डाय PGA म्हणजेच काय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. PgAl converted into 1,3-di-PGA, that is phosphoglyceric acid. This happen in presence of enzyme PgAl dehydrogenase. So during the step of oxidation and phosphorylation, one inorganic phosphate is also added. Which is that inorganic phosphate? Here this inorganic phosphate is H3PO4. म्हणजे एक फॉस्फेट तर ऍड होतोय, त्याच्याबरोबर आणखीन एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट म्हणजे तो कोणता असणार आहे H3PO4 हा सुद्धा ऍड होतोय. म्हणजे टोटल 2 फॉस्फेटची ऍडिशन झालेली आहे म्हणून इथं आपण डाय-PGA म्हटलेलं आहे. सो इन द 6th step of oxidation and phosphorylation, here PgAl converted into 1,3-di-PGA, that is 1,3-di-phosphoglyceric acid which having the 3 carbon. Okay. Then the next step of the glycolysis is ATP generation. इथं आता ATP generation होईल म्हणजेच ATP तयार होणार आहे. So what happen? Here the ATP generation is takes place with the help of dephosphorylation. What is dephosphorylation? Phosphorylation means addition of phosphate and dephosphorylation means removal of phosphate. म्हणजे इथं एक फॉस्फेट जो मगाशी ऍड झालेला होता तो आता परत एकदा बाहेर पडेल, रिमूव्ह होईल. त्यामुळे इथं काय होईल जे 2 ADP आहेत, ADP म्हणजेच ॲडिनोसिन डायफॉस्फेट, रिमूव्ह झालेला जो फॉस्फेट आहे तो ह्या ADP मध्ये ऍड होईल and finally this ADP converted into ATP. That's why here 2 ADP are converted into 2 ATP and that's why the step is called as the ATP generation. म्हणजे इथं डिफॉस्फोरिलेशन झालं, फॉस्फेट बाहेर पडला, बाहेर पडलेला फॉस्फेट ADP मध्ये ऍड झाला आणि त्यामुळे या ADP चं कन्वर्जन ATP मध्ये झालेलं आहे. म्हणजे इथं ATP जनरेशन झालेलं आहे म्हणून स्टेपला नाव दिलेलं आहे ATP जनरेशन. सो this ATP generation is takes place with the help of enzyme PGA kinase, that is phosphoglyceric acid kinase. Okay, and in this way this 1,3-di-PGA converted into 3-PGA, that is phosphoglyceric acid which also having 3 carbon. इथं सुद्धा 3 कार्बन असणार आहेत. Then the next step is shifting of phosphate. शिफ्टिंग ऑफ फॉस्फेट म्हणजेच काय तर एक फॉस्फेटचा मोलेक्यूल हा शिफ्ट होईल, एक फॉस्फेट मोलेक्यूल बाहेर पडेल, शिफ्ट होईल. त्याच्यामुळे काय होईल दिस 3-PGA कन्वर्टेड इनटू 2-PGA. एक फॉस्फेट बाहेर गेला त्यामुळे 3-PGA चं कन्वर्जन हे कशामध्ये झालेलं आहे 2-PGA मध्ये झालेलं आहे विच ऑल्सो हॅव्हिंग 3 कार्बन अँड दिस हॅपन इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम PGA mutase. Okay, then the next step is dehydration. So what is dehydration? Dehydration means removal of H2O. इथे H2O बाहेर पडेल. So due to dehydration what happen? This 2-PGA converted into PEPA and this step is also called as the inolation. म्हणजे जेव्हा H2O बाहेर पडतो तेव्हा त्या प्रोसेसला आपण इनोलेशन म्हणणार आहे आणि हे इनोलेशन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम इनोलेज. सो हियर in 2-PGA dehydration is takes place or inolation is takes place in presence of enzyme inolase. As a result what happen this 2-PGA converted into PEPA. So what is PEPA? PEPA means phosphoenol pyruvic acid which also having 3 carbon. Okay, and the last step is ATP generation. Again ATP are generated means what here one phosphate is removed, this removed phosphate is adds in that
ADP and ADP converted into ATP. आपण मगाशीच बघितलं ATP जनरेशन होतं, कुणाच्यामुळे होणार आहे? इट takes place with the help of dephosphorylation. म्हणजे इथं डिफॉस्फोरिलेशन होईल, म्हणजेच एक फॉस्फेट रिमूव्ह होईल, बाहेर पडेल. बाहेर पडलेला फॉस्फेट कुणामध्ये ऍड होईल? इट ऍड्स इन ADP. ADP मध्ये ऍड होईल. ADP मध्ये ऍड झाल्यामुळे ADPचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? ATP मध्ये होईल. आणि हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम PA kinase. So lastly, what happened during the last step of glycolysis? PEPA, that is phosphoenol pyruvic acid, undergoes ATP generation with the help of dephosphorylation, and it get converted into 2 molecules of pyruvic acid, which also having 3 carbon. So in this way, this glucose which having the 3 carbon get broken down into 2 molecules of pyruvic acid. आपली डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज ग्लायकोलायसिस? ग्लायकोलायसिस इज द प्रोसेस ड्यूरिंग विच ग्लुकोज मोलेक्यूल ब्रेक्स इनटू 2 molecules of pyruvic acid. This process is called as the glycolysis. इथं आपण ग्लुकोज पासून सुरुवात केलेली आहे. ग्लुकोज मध्ये फॉस्फोरिलेशन झालं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये झालं. ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये आयसोमरायझेशन झालं, पुन्हा त्याचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये झालं. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अंडरगोज फॉस्फोरिलेशन, पुन्हा त्याच्यापासून काय मिळालेलं आहे आपल्याला? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. दिस फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट अंडरगोज क्लीवेज in presence of enzyme aldolase, and it forms the 2 compound, that is DHAP and PGAL. Then isomerization takes place. As a result, what happens? This DHAP, which is unstable, get converted into stable PGAL. This PGAL is comes in the following pathway. This PGAL undergoes oxidation and phosphorylation in presence of enzyme PGAL dehydrogenase, and PGAL converted into 1,3-di-PGA. This 1,3-di-PGA undergoes dephosphorylation. As a result, ATPs are generated, and this 1,3-di-PGA converted into 3-PGA in presence of enzyme PGA kinase. This 3-PGA again undergoes shifting of phosphate, and it converted into 2-PGA in presence of enzyme PGA mutase. Then dehydration takes place in 2-PGA in presence of enzyme enolase, and it converted into PEPA, that is phosphoenol pyruvic acid. And the last dephosphorylation takes place in PEPA, and that PEPA converted into 2 molecules of pyruvic acid in presence of enzyme PA kinase. So in this way, this glucose molecule breaks into 2 molecules of pyruvic acid. So this whole process is called as the glycolysis. आता हे जे ग्लायकोलायसिस आहे ते तुम्ही लक्षात कसं ठेवणार? अवघड आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे, एक सॉन्ग सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला हे ग्लायकोलायसिस सोपं वाटेल, इझी वाटेल आणि तुमच्या लक्षात सुद्धा राहील. तर सॉन्ग कोणता आहे बघा? ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज, ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज, ढप से गया पागल नीचे आया पागल, 1,3-डायपेगा 3-पेगा 2-पेगा पे पा प. ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज, ढप से गया पागल नीचे आया पागल, 1,3-डायपेगा 3-पेगा 2-पेगा पे पा प. लक्षात कसं ठेवायचं बघा? ग्लुकोज ग्लुकोज म्हणजेच पहिला ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज ग्लुकोज. पुढे आपण काय म्हणतोय? फ्रुक्टोज फ्रुक्टोज म्हणजेच फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, त्याचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये झालं? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट किंवा फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट. ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज. ठीक आहे. ढप से गया पागल, ढप म्हणजेच काय? या फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं क्लिवेज होऊन 2 कंपाऊंड तयार झालेले आहेत. ते कोणते आहेत? DHAP म्हणजेच डायहायड्रॉक्सी ॲसेटोन फॉस्फेट, आणि PGAL म्हणजेच कोण? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. ढप से गया पागल, DHAP ला आपण ढप म्हणतोय, पागल म्हणजे PGAL आहे. ढप से गया पागल म्हणजे हा ढप अनस्टेबल आहे, त्यामुळे तो ह्या पाथवेमध्ये पुढे पार्टिसिपेट होत नाहीये, त्यामुळे हा ढप कशामध्ये कन्वर्ट होतोय? PGAL मध्ये. म्हणून आपण काय म्हटलं? ढप से गया पागल, ढप गेला आणि कोण आला? PGAL आला. नीचे आया पागल म्हणजे पुन्हा हा PGAL ऍक्टिव्ह होतोय, स्टेबल होते, म्हणून तो ह्या पाथवेमध्ये पार्टिसिपेट झाला, म्हणून काय म्हटलं आपण? नीचे आया पागल. 1,3-डायपेगा म्हणजेच PGALचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? 1,3-डायपेगा म्हणजेच फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 1,3-डायपेगा 3-पेगा, पेगा म्हणजे PGA फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 2-पेगा परत तेच पेपा
पेपा म्हणजेच फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. प म्हणजेच पायरुविक ऍसिड. बघा परत एकदा सांगते, ग्लुकोज ग्लुकोज, फ्रुक्टोज फ्रुक्टोज, ढप से गया पागल, नीचे आया पागल, 1,3 डायपेगा, 3पेगा, 2पेगा, पेपा प. Okay, so in this way, in the today's lecture, we are completed this point, glycolysis. Okay, thank you.